नमस्कार. आज 25 जून. आजच्या बरोबर 50 वर्षापूर्वी 1975ला 25 जूनच्या रात्री 12 वाजता देशाच्या त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून, इमर्जन्सी लादून राज्यघटनेला आणि लोकशाहीला सुरुंग लावण्याचं मोठं काम केलं. आता सध्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल की काँग्रेसचे नेते राहुल गांधी हातामध्ये राज्यघटनेचं पुस्तक घेऊन सगळ्या देशभर आणि आंतरराष्ट्रीय मंचावर फिरत असतात की राज्यघटना बदलली जाणार आहे, राज्यघटनेची तोडफोड होते आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की राज्यघटनेला पहिला मोठा सुरुंग त्यांच्या आजींनी श्रीमती इंदिरा गांधींनी लावला. देशामध्ये भ्रष्टाचार वाढला, महागाई वाढली आणि त्यामुळे तरुणांचं नवजीवन आंदोलन गुजरातमध्ये चिमनभाई पटेल ज्यावेळेस त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री त्यांच्या विरोधातले आंदोलन देशभर पेटलं. त्याचं लोन बिहारपर्यंत गेलं आणि आता इंदिरा सरकारला सामान्यांच्या प्रश्नावरती, महागाईच्या प्रश्नावरती, भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरती देशातल्या तरुणांनी घेरायला सुरुवात केली. नेमकं त्याच वेळेला त्यापूर्वी झालेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये इंदिराजींच्या लोकसभा मतदारसंघात त्यांचे ओएसडी असणारे यशपाल कपूर, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, त्यांनी पदाचा गैरवापर करून इंदिराजींच्या लोकसभा निवडणुकीचे व्यवस्थापन केलं. म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयानं 12 जून 1975ला इंदिराजींची निवडणूक रद्द ठरवली. आता आपलं पद जाणार, एकदा खासदारकी गेली की पंतप्रधान राहता येणार नाही आणि दुसऱ्याला कुणाला पंतप्रधान करावं तर तो आपल्याशी लॉयर राहील का नाही ह्या भीतीपोटी इंदिराजींच्या किचन कॅबिनेटनं जे स्वतः राज्यकारभार चालवायचा त्या किचन कॅबिनेटनं आणि इंदिराजींनी कॅबिनेटला कल्पना न देता तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडे जाऊन इमर्जन्सी लादली. ज्या इमर्जन्सीचं नोटिफिकेशन सकाळी पहाटे कॅबिनेटला कळवण्यात आलं. ही इमर्जन्सी आर्टिकल 352 नुसार ज्यावेळेस आर्मड रेबिलियन असेल, म्हणजे सशस्त्र सैन्याचा उठाव असेल किंवा बाहेरच्या देशाचं आक्रमण असेल, अशा वेळेसच लावता येते. इंदिराजींनी 25 जूनला रात्री ज्यावेळेस इमर्जन्सी लावली त्यावेळेस देशामध्ये अशी कुठली परिस्थिती नव्हती. कुठलाही सशस्त्र उठाव नव्हता, कुठल्याही परकीय देशाचं आक्रमण नव्हतं. फक्त तरुणांचं आंदोलन जे चिमनभाई पटेलांच्या विरोधात होतं, गुजरातचे मुख्यमंत्री, तिथून भ्रष्टाचार, महागाई याचं आंदोलनाचं लोन बिहारपर्यंत पसरलं आणि हे सगळं आंदोलन दाबायचं आणि त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांचं राजकारणातलं भविष्य सुरक्षित करायचं आणि स्वतःचं पद सुरक्षित ठेवायचं, यासाठी त्यांचे जे सल्लागार असायचे सिद्धार्थ शंकर रे सारखे यांच्या मदतीनं इंदिराजींनी संपूर्ण 21 महिने देशामध्ये आणीबाणी कार्यान्वित ठेवली. नेमकं काय केलं आणीबाणीत? आता ज्यांचं वय 40पेक्षा कमी आहे किंवा माझ्यासारखं ज्यांचं वय 40 ते 45-46च्या दरम्यान, या सगळ्या लोकांना कदाचित त्याची माहिती नाही किंवा काही पुस्तकामधून, काही व्हिडिओजमधून ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली. पण राहुल गांधी ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय मंचावर दाखवत असतात की राज्यघटना तोडली जाते, हे पहिलं मोठं काम जर केलं तसं ते 1951ला नेहरूंनीच केलं होतं, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आणून. पण सगळ्यात मोठा सुरुंग लावला इंदिराजींनी. किती घटना दुरुस्त्या केल्या? 1939व्या घटना दुरुस्तीपासून ते 42व्या घटना दुरुस्तीपर्यंत अनेक बदल राज्यघटनेत केले. काय काय बदल केले? 42व्या राज्यघटनाच्या दुरुस्तीमध्ये अक्षरशः 30 बदल केले. 30 म्हणजे स्वतःचं पद वाचवण्यासाठी त्यांना राज्यघटनेत अशी दुरुस्ती केली की देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पदावर असताना काढता येणार. दुसरी कोणती गोष्ट? इंदिराजींचं पद कशामुळे गेलं होतं? तर निवडणुकीमधला भ्रष्टाचार. एक पुस्तक मी आपल्याला सांगतो, द केस दॅट शूक इंडिया, हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये ही पूर्ण केस स्टडी केली इंदिराजींची. जगमोहनलाल सिन्हा ज्यांनी हा निर्णय दिला इंदिराजींच्या अपात्र होण्याचा, त्या पुस्तकामध्ये असं मेन्शन आहे की त्या निकाल द्यायच्या 2-3 दिवस अगोदर काही लोकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. जगमोहनलाल सिन्हा असं सांगतात की मी घरामध्ये कुठेतरी लपून बसलो होतो. इतकी भयंकर परिस्थिती देशामध्ये इंदिराजींनी तयार केली होती. बरं, त्यावेळेस दुरुस्ती करताना पदावर असलेल्या कुठल्याही खासदाराला भ्रष्टाचाराच्या केसेसमुळे पदावरून काढता येणार अशा पद्धतीची घटना दुरुस्ती केली. लोकसभेचा कार्यकाल वाढवला. आज जे लोक सांगतात
की मोदीजींच्या सरकारमध्ये कोणी येतं आणि कॅबिनेटचे निर्णय सांगतं, त्यावेळेस परिस्थिती अशी होती, कम्युनिस्ट पक्षामधून आलेले मोहन कुमार मंगलम जे स्टील मिनिस्टर होते, ते स्टील मिनिस्टर लोकसभेमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचे, सगळ्या डिपार्टमेंटच्या, कॅबिनेट रिस्पॉन्सिबिलिटी होणार. मोहन कुमार मंगलम आणि इंदिरा गांधींबद्दल राहुल गांधी आता काही बोलणार नाही, पण मोदीजींच्या सरकारमधल्या निर्णयावरती आक्षेप घेतील, संशय घेतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारत आणि त्यावेळेस जनसंघ, नंतर भारतीय जनता पार्टी आहे, याच्या अनेक कार्यकर्त्यांना, संघाच्या तर अनेक स्वयंसेवकांना, प्रचारकांना, विस्तारकांना जेलमध्ये टाकलं, त्यांचा अनन्वित छळ केला. देशातले मोठमोठे नेते अटल बिहारी वाजपेयीजी, लालकृष्ण अडवाणीजी, मुरली मनोहर जोशीजी, ह्या सगळ्यांना अनेकांसगळं तुरुंगात टाकलं. 21 महिने तुरुंगात टाकलं. गुजरातमधल्या डायनामाइट केसला आधार करून जॉर्ज फर्नांडिसांना तुरुंगात कोंबलं. वृत्तपत्रांवरती, न्यूजपेपरवरती ती एवढे बंधन आले की ज्या दिवशी आणीबाणी लावली त्या दिवशी पहाटे न्यूजपेपरचे जेवढे कार्यालय त्याची लाईट कट केली की ही प्रिंटच होणे, सरकारच्या विरोधातली बातमी प्रिंट करायची नाही, गायकांनी सरकारच्या विरोधात गायचं नाही, सगळं फक्त सरकारच्या समर्थनात गेलं पाहिजे. विनोबा भावेंना भेटल्यानंतर इंदिराजी असं म्हणाल्या होत्या की ही आणीबाणी तोपर्यंत राहील जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ याचे कार्यकर्ते त्याला मदत करताय. काँग्रेसचा संघाच्या विरोधातला आणि जनसंघाच्या विरोधातला द्वेष आजचा नाहीये, तो यांच्या DNA मध्ये लपलेला आहे. नानाजी देशमुखांनी रामलीला मैदानावरती जयप्रकाश नारायणांच्या मोठ्या सभेचं जे नियोजन केलं त्यातून देशात जो असंतोष पसरला आणि ह्या असंतोषाला जनतेनं 1977च्या निवडणुकीत वाट करून देऊन इंदिराजींना घरी बसवलं. पण त्यावेळेस परिस्थिती देशात इतकी भयानक होती की कोर्ट सांगताय की राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला बदलता येत नाही. काँग्रेस विचारायची की राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर काय. न्यायमूर्ती असं सांगतात, मी जर बरोबर असेल तर कदाचित न्यायमूर्ती गजेंद्र गडकर होते, बेसिक स्ट्रक्चरमध्ये लोकशाही, देशाच्या स्वायत्त संस्था, अडल्ट फ्रँचायझी म्हणजे मतदान पद्धती, देशाची संसद, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक स्ट्रक्चरमध्ये आहेत. काँग्रेसला लोकशाहीवर हल्ला करायचा होता, स्वायत्त संस्थांवरती हल्ला करायचा होता, निवडणूक पद्धतीवरती हल्ला करायचा होता, स्वतःची पदं सुरक्षित करायची होती आणि विरोधकांना ज्या जेलमध्ये अक्षरशः तिहारमध्ये 1500 लोकांची कॅपॅसिटी असताना 3500 लोक त्या जेलमध्ये टाकले, त्यांचा छळ केला. आणि मिसा जो शब्द त्यावेळेस खूप जास्त प्रसिद्ध झाला, इंटरनल सिक्युरिटीच्या संदर्भातला कायदा, ह्या मिसाचा गैरउपयोग करून लोकांना फक्त संशयावरून अटक केली. अनेक वृत्तपत्रांच्या मालकांना, KR मलकानींसारख्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टीचा, गोयंकांसारख्या इंडियन वेबसाईटच्या लोकांना याचा त्रास झाला. त्यांचे स्वीय सचिव राहिले PN धर त्यांच्या पुस्तकात म्हणतात की स्वतःच्या नियंत्रणात राजसत्ता ठेवण्याचा हा सगळ्यात मोठा अतिताईपणा होता. मला राहुल गांधींना विचारायचं आहे की हा इतिहास तुम्ही स्वतःहून जनतेला सांगणार आहात का? फक्त एखादी संघटना, एखादा विचार देशाच्या प्रती स्वतःला वाहून घेतोय म्हणून तुम्ही त्यांचा छळ केला. तुम्ही 80 वेळा राज्यघटना बदलली, तुम्ही कारण नसताना राज्यघटनेची मोडतोड केली. संजय गांधींनी अक्षरशः इमर्जन्सीच्या काळामध्ये लोकांचं जबरदस्ती नसबंदी केली. 70,000 लोकांच्या झोपड्या तुर्कमान गेटच्या साफसफाईमध्ये संजय गांधींनी उद्ध्वस्त केल्या. एकदा तर न्यायालयामध्ये संजय गांधींच्या विरोधात निर्णय केल्यानंतर उभा राहून न्यायालयातच आरडाओरड करणारे संजय गांधी आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपण कधी बोलणार आहात का? काँग्रेसनं ह्या देशात जेवढं शक्य होईल तेवढं लोकशाहीपासून, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. आजच्या पिढीला हा इतिहास माहीत होणं गरजेचं आहे. काँग्रेसवाले सांगणार नाहीत, त्यासाठी माफी मागणार नाहीत, पण ह्या पिढीनं संपूर्ण मागच्या 50 वर्षामध्ये लोकशाही मजबूत होताना जी बघितली आहे आणि आता मागच्या 11 वर्षामध्ये 370 कलम हटवणं असेल, 3 तलाक रद्द करणं असेल, यामुळे सामान्य माणसाच्या कष्टाला दूर करून देश एकसंध ठेवण्याचा जो प्रयत्न असेल हा सगळ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीसाठी आज या दिवशी 50 वर्षानंतर मी भारताचा नागरिक म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि संघाचा स्वयंसेवक म्हणून याचा निषेध करतो. आपल्यापर्यंत हा काळाकुट्ट इतिहास पोहोचवणं हे एकमेव ध्येय होतं. खूप खूप धन्यवाद.